नमस्कार मंडळींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन येलं आहे केळीच्या पानात भाजलेलो असो बांगडो. मस्तपैकी नॉनव्हेज प्रेमींसाठी हे असं बांगडो मी बनवलं आहे. आणि आता मुंबईवाले तर गेलेच, त्याच्यामुळे बांगड्यांचे माशांचे रेट कमी झाले आहेत. 100 7-8 असे चांगले ताजे फडफडीत बांगडे मिळतात. तर मी ह्याचे आणलं आहे, त्यातले 2च म्हटलं बनवून बघूया. आणि मी असे केळीच्या पानात बनवले आणि एकदम भारी लागले ना, काय सांगू. हे बघा, असा मी त्याका आलं लसूणची पेस्ट, मालवणी मसालो, हळद आणि आगोळ घेऊन असं मिश्रण केलं आहे, कोथिंबीर वगैरे घालून. आणि बांगड्या कशी कापा मारून घेतलेली होती, त्याच्यात तर व्यवस्थितपणे भरलं आहे मसालो. आणि केळीची पानं आणलं आहे, ती गॅसवर अशी जराशी धगवलं आहे, त्याच्यामुळे कशी ती जरा नरम पडतात, बांधूक व्यवस्थित मिळतात. आणि हे असे वरून ठेचलेली लसूण आणि कढीपत्ता टाकलं आहे त्याका. आणि माशा कसं स्टफ करून घेतलेलो मसालो आणि तो असं व्यवस्थितपणे केळीच्या पानात बांधून घेतलं आहे दोऱ्यान. आणि हे बघा, अशा प्रकारे मी बांधून घेतलं आहे त्याची मोठली अशी. आणि तव्यावर जरासं तेल टाकलं आहे आणि त्याच्यावर हे असे बांगडे ठेवले आणि वरून झाकण ठेवले. हे बघा, किती मस्त चुरचुरीत आवाज येत होतो ना, मस्त सुगंध दरवळत होतो घरभर. आणि हे असे केळीच्या पानाचं एक वेगळंच फ्लेवर त्या माशांका उतरता. हे बघा, अशा प्रकारे ते मी भाजून घेतलं आहे. आणि बघू शकतास की आतून पण कसं छान असं शिजून भाजून इलो, मस्तपैकी असं खरपूस भाजलो. आणि ह्याच्यात तेल अजिबात नाही, फक्त तव्यावर जेवढं सोडलं आहे ना तेवढंच तेल बाहेर, तर आतमध्ये काय गेलं नाही, बाहेरच असतं सगळं तेल. त्याच्यामुळे हे एकदम हेल्दी खाऊसाठी. तर तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, अशा प्रकारे इतकं मस्त अप्रतिम, हॉटेलसुद्धा असं मिळत नाही.